नमस्कार. व्हायरल मराठी न्यूज या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. राज्य देश विदेशातील बातम्या बघण्यासाठी व्हायरल मराठी न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच सुद्धा विसरू नका. विशेषतः राजकारणाशी निगडीत बातम्यांसाठी व्हायरल मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. अजित पवार हे राजकारणातील अतिशय स्पष्टोक्त बोलणारं व्यक्तिमत्व समजले जातं. 2 दिवसापूर्वी अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं. गडचिरोली येथे बोलत असताना अजित पवार यांनी मनातील खदखद व्यक्त करून दाखवली. नक्कीच अजित पवार महायुतीत नाराज आहेत का, असा अर्थ त्यांच्या वक्तव्याचा धरायचा का? अजित पवार काकांची साथ सोडून महायुतीत गेले. उपमुख्यमंत्री पद त्यांना मिळालं. पक्ष चिन्ह घेऊन गेले. 40 आमदारसुद्धा घेऊन गेले. परंतु बरेच आमदार आजच्या घडीला शरद पवार यांच्या सोबतीला यायला तयार आहे. नक्कीच लोकसभेला अजित पवार यांच्यावर कमी जागा लढवण्याची नामुष्की आली. तशीच परिस्थिती विधानसभेलासुद्धा राहणार का? शरद पवार हे राजकारणातील चाणक्य मानले जातात. शरद पवार यांनी अजित पवारसोबत गेलेल्या धर्मराज बाबा आत्राम यांच्या मुलीला त्यांच्याच वडिलाविरुद्ध लढण्यासाठी तयार केलं आहे. नक्कीच त्यांच्या मुलीला सल्ला देत अजित पवार यांनी घर फुटल्याचं दुःख काय असतं हे तुला आता कळणार नाही. नक्कीच मी त्या अनुभवातून गेलो आहे. म्हणजे कुठेतरी अजित पवार यांच्या मनातसुद्धा शरद पवार यांना सोडल्याची खंत आहे का? नक्कीच शरद पवार यांनी टाकलेला हा डाव धर्मराज बाबा आत्राम यांना चितपट देणार का? त्यांच्याविरोधात त्यांची मुलगी उभी राहणार का? नक्कीच ही लढाई धर्मराज बाबा आत्राम यांच्या प्रतिष्ठेची असणार आहे. शरद पवार यांनी टाकलेल्या डावाला धर्मराज बाबा आत्राम बळी पडणार का? अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.